गॉल ब्लॅडर स्टोन एक असो, लहान मोठा असो किंवा संपूर्ण पित्ताशयाची पिशवी खड्यांनी भरलेली असो, रुग्णाची प्रकृती आणि व्याधीची अवस्था यानुसार तज्ञ आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्याने औषधे रुग्णाने 3 ते 6 महिने नियमितपणे कंटाळा न येता घेतल्यास आणि त्यानंतर जर सोनोग्राफीचा रिपोर्ट केला तर पित्ताचे खडे, त्याचा आकार पूर्णपणे कमी झालेला असणं किंवा संपूर्ण पित्ताचे खडे विरघळलेले आहेत असेच रिपोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात। या आजारात प्रामुख्याने जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळाव्यात। गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजेच पित्ताशमरी यामध्ये एकाच वेळी बहुधा खूप अन्न जात नाही, त्यामुळे रुग्णाने सावकाश जेवावं, घाईघाईने जेवू नये आणि ज्या रुग्णांना प्रामुख्याने रात्रीचं उशिरा जेवण किंवा जागरण या गोष्टी टाळता येत नाही त्यांनी प्रामुख्याने रात्रीचं जेवण खूप कमी प्रमाणात घ्यावं। त्याची भरपाई म्हणून सकाळी हेवी ब्रेकफास्ट किंवा लंच केलं तरी चालेल। जेवणात दुधी भोपळा, दोडका, पडवळ, घोसाळी, कोहळा, राजगिरा, चाकवत अशा भाज्या नियमितपणे असाव्यात। कोवळा, ताजा मुळा नित्यनियमित आहारात असावा। कुळीत म्हणजेच हॉर्स ग्रॅम, हुलगे, कढण, सूप किंवा भाजीच्या स्वरूपात नित्यनियमित आहारात गॉल ब्लॅडर स्टोन असलेल्या रुग्णांनी घ्यावं। सकाळ संध्याकाळ राजगिरा, ज्वारी किंवा साळीच्या लाह्या घ्याव्यात। गॉल ब्लॅडर स्टोन मध्ये प्रामुख्याने ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन ही लक्षणं पाहायला मिळतात। यासाठी रुग्णाने दररोज 30 ते 40 नग काळे मनुके स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून चावून खावेत। आणि सर्वात शेवटी महत्वाचं म्हणजे नित्य नियमितपणे रात्री जेवणानंतर किमान अर्धा तास रुग्णाने चालावं। सर्व व्यसनं कटाक्षाने टाळावीत। हे सर्व जर असे उपचार केले तर गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजेच पित्ताशमरी, कोलीलिथियासिस यातील बहुतांशी अवस्थेमध्ये शस्त्रकर्माशिवाय रुग्ण संपूर्णपणे बरा होऊ शकतो। धन्यवाद।